Good afternoon, students. Today we learn the part of speech. Part of speech we learn in 6th standard about this part of speech. But in this standard, our short standard, we learn the part of speech have so deeply. Okay. Then part of speech means शब्दांच्या जाती. Part of speech means शब्दांच्या जाती. You learn in Marathi. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. But here it is the poem. The poet writes the part of speech and their meanings. Okay. Every name is called a noun. Their first part is noun. Noun means naam. Noun means naam. Every name is called a noun, as field and fountain, street and down. Street, you know the street means road. Town, शहर, रस्ते. Field means प्रदेश. Fountains, कारंजे. You know that the fountain. तुम्हाला माहित आहे फाउंटन म्हणजे काय? कारंजा. Field, इथं प्रदेश अर्थ घ्यायचा आहे फील्डचा म्हणजे प्रदेश, राज्य, देश यांची नावं. Every name is called a noun, means person name. Like city, Kolhapur, and etc. etc. In place of noun, the pronoun stands. The second is pronouns. The second is pronoun. Pronoun means sarvanam. It stands for noun. ते नाउनवर आधारलेले असते म्हणजे नामाऐवजी वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. दॅट इज कॉल्ड द प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. म्हणजेच सर्वनाम हे नामावर अवलंबून आहे. आता नामावर अवलंबून म्हणजे काय? ते नामाऐवजी वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग त्यात नामाऐवजी वापरणारा शब्द म्हणजे काय? उदाहरणार्थ मी अनिल शाळेला जातो, अनिल घरी येतो. म्हणजे अनिल अनिल दोनदा वापरण्याऐवजी अनिल शाळेत जातो, तो घरी येतो. तो हा कुणासाठी शब्द आलाय तर अनिलसाठी. म्हणून तो ही शब्द हा त्यांच्यासाठी आलेला आहे. त्याला सर्वनाम म्हणायचं आहे. ते बघा इथं उदाहरण देतो. अनिल गो टू स्कूल, ही कम टू स्कूल. Here is he is pronoun. अनिल साठी वापरलेला शब्द आहे. He is noun. अनिल is noun and that words are he used here. म्हणजे अनिल साठी तो शब्द वापरलाय. अनिल शाळेला जातो, तो घरी येतो किंवा तो एक परत येतो. मग तो म्हणजे कोण तर अनिल. म्हणून त्याच्यासाठी शब्द हा नाउन वर तो आधारलेला आहे. दॅट्स कॉल्ड इन प्रोनाउन. थर्ड इज the place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describe a thing. Adjective. The third is adjective. Means visheshan. It stands for describing. डिस्क्राइब वर्णन. तो वर्णन करणारा शब्द असतो वाक्यामध्ये. द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब अ थिंग ॲज मॅजिक वॅन और ब्राइडल रिंग. ब्राइडल रिंग्स, मॅजिक वॅन. बघा द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब द थिंग ॲज मॅजिक वॅन. मॅजिक वॅन म्हणजे जादूची कांडी जी परीच्या हातामध्ये असते ती जादूची कांडी इतर पसरल्यासारखी तिला मॅजिक वॅन म्हणतात. अँड और ब्राइडल रिंग. ब्राइडल रिंग म्हणजे विवाह समारंभाच्या वेळी रिंग घालतो. रिंग अंगठी. तो समारंभ किंवा विवाह निमित्त दिलेली पार्टी किंवा मेजवानी म्हणा त्यासाठी तो शब्द वापरला जातो ब्राइडल रिंग. द फोर्थ इज द वर्ब. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच. वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद. इट स्टँड्स फॉर. बघा द वर्ब मीन्स ऍक्शन. इथं क्रिया दिसते ऍक्शन.
ऍक्शन, त्यातनं कुठली तरी कृती दिसते, ऍक्शन, क्रिया, कृती. द वर्ब मीन्स ऍक्शन, समथिंग डन फॉर टू रीड अँड राईट अँड जम्प अँड रन. सो मेनी ऍक्शन्स आर देअर. You know that they're sleeping, jumping, sitting, eating, reading, writing. So many words are there. They are giving us some actions. That's called verb. How things are done, the adverb tale. Adverb tale. Adverb काय सांगतो पाचवा? Adverb म्हणजे क्रिया विशेषण. क्रियाविशेषण हा काय सांगतो? टेल क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. कसे, कसे आहे, कसे ही क्रिया दाखवली. कसे, कशा पद्धतीने वावरलं जाते, कशा पद्धतीने राहिलं जाते, ह्या क्रिया ह्याच्यामध्ये दिसतात. द थिंग्स आर डन, द ऍडवर्ब टेल, ऍज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. द नेक्स्ट इज सिक्स्थ इज प्रिपोजिशन. Prepositions mean शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव. Prepositions means शब्दयोगी अवयव. Shows relation, हे दाखवून देते, नातेसंबंध दाखवून देते. Relation, shows relation is at the street or at the station. ते दोन्हीतले नातेसंबंध दाखवले जाते की in, at, on, up, down, near, in front of, backside, inside, above. All these words are prepositions. Okay. Then next is conjunction. Seventh is conjunction. उभय आणि अव्यय. इथं रिलेशन दाखवते. कंजंक्शन काय करते? जॉईनिंगचं काम करते, ते जोडायचं काम करते. कंजंक्शन काय करते? जोडायचं काम करते. बघा, कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज. ते पुष्कळ मार्गाने जोडत असते एकमेकांना. उदाहरणार्थ काय काय जोडतो तो? सेंटेन्स, वर्ड्स, फ्रेज और फ्रेजेस. बघा, तो दोन वाक्य जोडतो, दोन शब्द जोडतो, दोन फ्रेजेस जोडतो वगैरे. हे काम सगळं कंजंक्शन म्हणजे उभय आणि अव्यय मध्ये चालते. अँड देयर इज अ लास्ट इज इंटरजेक्शन. म्हणजेच उद्गारवाचक. उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारवाचक अव्यय. उद्गारवाचक अव्यय करूया आपण. उद्गारवाचक अव्यय. द इंटरजेक्शन क्राइज आउट, हार्क. It is give your explanation. Examples for the I need an exclamation mark. Exclamation marks, you know that उद्गारवाचक चिन्ह. It's give your feelings. इथं तुमच्या भावना बाहेर पडतात. Like oh, ah, ouch. Oh no. It is their emotions are coming in this part. I need an explanation mark. Through poetry, we learn how each of these make up the part of speech, author unknown. All these poems are give the part of speech. You learn and you understand about their meanings of the poems. Okay, then I read again it, you repeat it in your mind. The part of speech. Every name is called a noun. As field and fountain, street and town.
In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describe thing, a magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverb tell, as quickly, slowly, badly, well. The prepositions show relation, as in the street or at the station. Conjunction join in many ways sentence, words, or phrase and phrases. The interjection cries out, hark, I need an explanation mark. Through poetry, we learn how each of those make up the part of speech. Author unknown. Okay, boys. Then we learn the poet, the part of speech, and I give you a homework. Poem. You know that the tree diagram. It is a give about the part of speech, the tree, and you write the red labels in the part of speech name. Noun, pronoun, adverb, verb, adjective, adverb, prepositions, conjunctions, and interjections in these red labels, and write their leaf, green leaf, their examples. For example, noun, and give the 5 leaves. 5 leaves. The leaves are, in first leaves you write your name, second your city name, your village name, your brother name, and etc. etc. Write their names. Second is pronoun. Pronoun, you know that he, she, it, they. I, we, you, he, she, it, they. They are the pronouns. Next, there was adjective. Adjective, you know that. There was a describe. वर्णन करणारे शब्द तिथे तुम्हाला लिहायचे. वर्णन करणारे शब्दातनं जे प्रकट होते ते शब्द प्रॉपर तिथे लिहायचे आहेत तुम्हाला. हे लक्षात घ्या. नेक्स्ट यू राईट द वर्ब. वर्ब क्रिया दिसणारे शब्द लिहायचे त्यात. त्यानंतर ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण, जे लवायनं लावलेले शब्द जे आहेत ते त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर ऍडवर्ब झाल्यानंतर प्रिपोजिशन्स येतील. प्रिपोजिशन्स पण तुम्हाला सांगितलेत मी, ऑफ, इन, फ्रंट ऑफ वगैरे. 6वीला पाठात झालंय ते छत्री घेऊन बसलेले लेडीज वगैरे भाजी विकायला होती, तिच्या शेजारी अमुक होतं तमुक होतं, ते शेजारचे शब्द किंवा वरती खाली समोर पाठीमागे असे शब्द त्यामध्ये लिहायचे. नेक्स्ट कंजंक्शन्स. कंजंक्शन्स मध्ये ते जोडायचे, म्हणजे उभयान्वयावे किंवा संबंध असतात त्याच्यामध्ये ते शब्द येतील. ऑर, फ्रे, अँड वगैरे सगळं ते शब्द येतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला इंटरजेक्शन जोडायचं आहे. इंटरजेक्शन मध्ये परत माहितीच आहे तुम्हाला, म्हणजे शब्द ओ, नो, उद्गारवाचक चिन्ह ही त्यामध्ये येतील. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो पार्ट ऑफ स्पीचचा तो ट्री डायग्राम आहे तो पूर्ण करायचा आहे स्वाध्याय म्हणून. आणि तरी काही शंका असली तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. ओके, हॅव अ गुड डे. थँक्यू स्टुडंट्स.